शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या दमयंती नदीवरील पेटपुरा, शम्स कॉलनी, तराणीपुरा, विवेकानंद कॉलनी, गिट्टी खदान इत्यादी भागातील नागरिकांना दररोज दमयंती नदीच्या पुलावरून ये-जा करावी लागत असते। पावसाळ्याच्या दिवसात दमयंती नदीला थोडा जरी पूर आला तर नागरिकांना 3 किलोमीटरच्या फेऱ्याने आपल्या घरी जावे लागत आहे। सुमारे 15 वर्षापासून तत्कालीन आमदार देशमुख यांच्या निधीतून दमयंती नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले होते। पेटपुरा, शम्स कॉलनी भागातील नागरिकांना दररोज विविध कामाकरिता शहरात यावे लागत असते। परिसरातील आजारी व्यक्तींना दवाखान्यात भरती करण्याकरिता दमयंती नदीला पूर असला तर तब्बल 3 किलोमीटरच्या फेऱ्याने दवाखान्यात यावे लागत असते। मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातच याच दमयंती नदीला आलेल्या महापुरामुळे मालवीयपुरा, भोईपुरा, पेटपुरा इत्यादी भागात पुराचे पाणी घरात घुसल्याने नागरिकांची कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले होते। दमयंती नदीचा महापूर ओसरल्यानंतर तत्कालीन माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून पुरामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त कुटुंबियांचे सर्वेक्षण करून 1000 पेक्षा अधिक पूरग्रस्तांना कुटुंबियांना मदत मिळवून दिली होती। दमयंती नदीच्या उगम असलेल्या परिसरात थोडा जरी पाऊस झाला तर या नदीला पूर येतो व पुलावरून नेहमी पाणी वाहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असतो। तरी सदर पुलाची उंची वाढवावी अशी मागणी परिसरातील नागरिक व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सदस्य ज्योती मालवीय यांनी केली आहे। आम्हाला तबली पुलाची आहे बा, कामाला जाता येत नाही, लहान पूल बनला आहे। आता तुम्ही पहा सरकार काय करता कसं नाही हे तुम्ही करा। आता आम्ही काय करावं, आमचे लेकरं बाहेर जो इकून जाते बाबा तर हे असं आहे देवा। अरे आमच्या इथून आम्ही पेटपुऱ्यात असतो, या झाल्यामुळे भरपूर तकलीफ आहे। या पुलावर भरपूर पाणी असते पण ज्यावेळेस थोडं पाणी पडलं तिथं कुठं आजूबाजूला आमच्या नदीला भरपूर पूर येते। त्याच्यामुळं आम्हाला या झाले भरपूर तकलीफ होते। आम्हाला 3 किलोमीटर जाऊन असं घुमून फिरून यावं लागते। संजय गारपवारसह दत्तराज इंगडे, विदर्भ न्यूज, मोर्शी।